हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही सगळे? मी चांगली आहे. तर आज सकाळीच सगळी झाडझूड करून घेतली. अजून पाणी नाही मारलं. पाणी आता मारतही नाही मी दात घासल्याशिवाय, कारण की दादाचं कोठं दुरुस्ती चालू आहे. आणि आमचा समय ठेवला डाल्याखाली आणि मी आली निंबाखाली. काम व्हायला मी घेतो दात घासून आता, आणि मग मारीन पाणी. समय तर हाय डाल्याखाली, त्याचं काही टेन्शन नाही आता सध्या. चला, घेतले दात घासून. जो दिवस निघू राहिला तो सारखाच आहे, निरा हवाच आहे, पाण्याचा एक गुंडही नाही. आणि हे दादानं केलं फोटो दुरुस्त. हेठुनी मुरली होती, हेठुनी लावून दिली. त्यासाठी मला पाणी भरायचं आणि पाणी मारायचं थांबलं होतं. आता सध्या पाणी मारून घेतो मी. समय का चक्र डाल्याखाली आहे. आता ठेवेन, जवळच ठेवलं त्याला माल्या. आणि आई काय करू राहिली दाखवतो मी तुम्हाला. घरात बाहेरचे कामं व्हायला कडबा खाय. पुढचं तुम्ही कमेंट मध्ये सांगा कोणची म्हण आहे ते. ये ना जाय रिकामी जागा कडबा खाय. अव चमच्यानं काढ, नसते धंदे करत राहायचं कधी बी. अशा हात मग आईच्या म्हणी. आणि कोणाला जर हे मन पूर्ण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चुलीचा धुवा तर एवढा उडू राहायला कालय. पाणी भरून घेतलं बकऱ्यासाठी, आणि आज काय करावं असं सुचून नाही राहिलं. नेमकं पाऊस नाही येऊ राहिला ना पाणी. काय झालं काय झालं सांग फक्त. तिच्या बापाची पुडी तिकडे नेले, तिकडे कोणाला दिले काय माहिती असतं. हे अशी त्या दिवशी तिथे दोन न विचारता आलू नेले, कांदे नेले. मी काय करतो काय म्हणजे आम्हाला खेळायला पाहिजे. आलू वाग्यासारखं खेळते काय. आईनं केल्या मस्त आज गरम गरम इडली. आज सांबार तळी बनवला नाही, कढी बनवली. कढी सोबत एक नंबर इडली लागू राहिली. आता मी बाहेरचे कामं करतो, थकली. नाश्ता करून घेतो आज पहिले. त्याच्यामध्ये आज पोहे करणार होतं. काय एवढं मोठं एकराचं डाळ लागते म्हणलं. त्यात लेंड्या शेण. आता नाश्ता करून घेतो मस्त, आणि आता करतो पाण्याचा भंडारा. कारण की आता जीव कावला, गरमीले बी आणि हवेले बी. सगळ्या बाया बोलतो जमा, आणि सगळ्या गावात फिरतो आहोत. इकडे धोंडी पाणी देणं चालू आहे. काय सोनूबाई, चला हिंड राहिलो आम्ही बेपटा बापटानं. चला, कोणतंच काम सोपी नाही. 2 वाजून राहिले, अजून माझ्या पोटात भाकर नाही, तर अंगाले पाणी नाही. कारण का मी गेली होती धोंडी मागायला. सगळं जमानमा केलं आणि दिलं ललता आजीच्या घरी ठेवून. आता आंघोळ करून घेतो आणि डबल संध्याकाळी जायचं आहे. मग दळण निवड्याली. आता सध्या आंघोळ करून घेतो बाबा. मी लय डोकं दुखू राहिलं, आज लय उन्हात फिरलो. जेवण घेतो आता करून. लय उशीर झाला जेवण करायला, वाजले 2. आणखीन घरा तिकडे जावं लागते दळण निशाले. समय तिलाच नाव ठेवत असतात का समय? असं म्हणता आलं पाहिजे, सोपं नाव असते. मग समयच आहे ना. समय समय असं काय म्हणायला लागते. आई समय चाल. आई समय चाल. बघा ही काय खाते.
ती काय खात्यात, त्याच्या पोटात काहीच नाही देवा, काय पडेल हाय. 3 दिवस दूध नाही येत म्हणतं. हो 3 दिवस नाही. समय आमचा मस्त खेळू राहिला. सगळे कामं झाले घरातले. आता फक्त राहिली माई रूम झाडायची, ते तेवढी झाडून घेतो मी. पोते हे झाले यातले गायब, कारण का वावरात नेऊन ठेवा लागतात पोते. तर पोते नेले खताचे वावरात, कारण का गारा झाला ना का मग नाही बंडी जात ना काही. अचानक जर पाणी आलं तर मग लय प्रॉब्लेम होते, म्हणून त्यासाठी पहिलेच खताचे पोते नेऊन ठेवा लागतात वावरात. ते इकडे एवढे पोते नेले वावरात, आता एवढेच राहिले. म्हणजे इकडलं जे वावर आहे आमचं तिकडे जाऊ शकते बंडी, म्हणजे पावसाळ्यातही नेऊ शकतो आपण खत. पण इकडल्या वावरात काही वार नाही नेऊ शकत, लय फसतात बैल, त्यासाठी खत नेणं लावलं वावरात. चला मग एवढी झाडझूड करून घेतो मी आता. काहून येऊ दे ना असं का. चला निघलो गहू निवडायले. सकाळपासून डोकं दुखू राहिलं, उन्हात फिरता चष्मा बी लावून घेतला. आणि लेकरं बी येऊ राहिले बलव्याले. भंडाऱ्याच्या नादात सकाळी जेवलं नाही बरोबर, आणि आताही बी एवढा टाइम झाला स्वयंपाक करायला. गेलो होतं तिकडे, पण तिकडे काही अजून मेळ नाही, कारण का बाया काही येऊन नाही राहिल्या दळण निशाले. आणि लय संध्याकाळी गेलो होतो, बाया बघण्यातच टाइम झाला, म्हणजे रात्र झाली. तर मग आता दळण कधी निसा, तर केलं कॅन्सल. मग आता सकाळी पाहू का आहे. तर आता उद्याचा भंडारा ठरवला होता, पण आता काही शक्य नाही ते वाटते. असं वाटू राहिलं काय होते आमच्या भंडाऱ्याचं काय नाही. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी आता झिंग्याची चटणी करून घेतो जराशी. आणि टाकतो 2 फुलके. आज सगळा दिवस ना फिरायतच गेला. सगळं गाव हिंडलो आज लेकरासोबत. अजून चूल नाही पेटवली, चूल पेटवायची बाकी आहे. आता कापकूपच चाललं माया पहिले. आणि जीव माया गरमीने एवढा गुदमरू राहिला काढलाय. एवढं कापकूप करून घेते मी. आणि पीठ चुरून घेतलं आता. कांदे म्हणजे कापकूपही करून ठेवली. आणि बाहेर गेली होती, चूल पेटून दिली. आता बाहेर तर काही शूट करता येत नाही, कारण का बाहेर लाईट नाही. आणि जेवढा हा लाईट आहे तेवढ्यातच आता ऍडजस्ट करा, कारण की लय उशीर झाला. आणि तुम्हाला माहित आहे की नाही, या रूम मध्ये लाईट आहे, पण आता अंधार झाल्याच्यानं काय दिसत नाही. मस्त बारीक 2 फुलक्याचं पीठ चुरून घेतलं. कांदा आणि टमाटे कापून घेतला. आता थोडेसे घेतो झिंगे निवडून. आज दिवसभर उन्हात फिरलो ना, तर एवढं डोसकं दुखू राहिलं का जेवण बनवावं नाही वाटू राहिलं. चला मग एवढे फुलके ना, एवढी चटणी करतो मी. बातच करून चटणी काही दिसून नाही राहिली वाटते तुम्हाला तव्यावर. चूल पेटायला अजून टाइम आहे जरासा. म्हणून आज जरा उशिरा चूल पेटवली. सगळं पीठ चुरून घेतलं, भाजीचं बी कापून घेतलं, आणि मग चूल दिली पेटून. तावाही तपला नाही वाटते अजून. तावाही तपला नाही. तावा तपला की बातच होतात हे. आणि चूलही पेटली नाही, म्हणजे जेवढा टाइम व्हायचा त्याच्यापेक्षा जास्त टाइम होऊ राहिला. आपण घाई करतो काम करायची, आणि ते ज्या टायमावर व्हायचे त्याच टायमावर होतात काम. चला मग एवढा स्वयंपाक घेतो आता करून, आणि व्हिडिओचा एंड इथंच करतो, कारण का
तब्येत खराब झाल्यासारखं वाटू राहिलं. आज उन्हात हिंडलो तर कधी तर फिरत नाही, पण फिरलं तर मग घरी यावं वाटत नाही.